एमडी हा अंमली पदार्थ तयार करणारी अजून एक फॅक्टरी उद्ध्वस्त. ठाणे गुन्हे शाखेची कारवाई. जानेवारीमध्ये गुन्हे शाखेने एमडी पावडर तयार करणारी एक फॅक्टरी उद्ध्वस्त केली होती. त्यात 7 आरोपींना अटक करण्यात आली होती व काही फरार झाले होते. त्या अनुषंगाने तपास करत असताना आरोपी विजय पाल व बिंदू यांचा शोध घेत असता या आरोपींनी उत्तर प्रदेश येथे एमडी पावडर तयार करणारा कारखाना सुरू केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा 1चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली पोळ व त्यांच्या पथकाने जौनपूर व आजमगड उत्तर प्रदेश येथे जाऊन बनारस उत्तर प्रदेश STFचे अपर पोलीस अधीक्षक विनोद सिंग, पोलीस निरीक्षक अनिल कुमार सिंग व त्यांच्या सहकार्यांच्या मदतीने आरोपी संदीप तिवारी वाराणसी, ललित उर्फ सोनू राकेश चंद्र पाठक वाराणसी, अनिल शिव आसरे जयस्वाल नाला चोपारा, निलेश श्रीधर पांडे उत्तर प्रदेश, विजय रामप्रसाद पाल वाराणसी, बिंदू उर्फ जिलाजीत जोखई पटेल वाराणसी यांना अटक करण्यात आली आहे व त्यांच्या आजमगड येथील कारखान्यातून 25 ग्रॅम एमडी पावडर तसेच केमिकल मिक्स करून 20 किलोपर्यंत एमडी हा अंमली पदार्थ तयार होत असलेले मिश्रण, आरोपी वापरत असलेली क्रेटा कार, इतर साहित्य असे 20,18,49,716 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ठाणा पोलीस आयुक्तालयामध्ये या अगोदर कासारवडवली पोलीस स्टेशनमध्ये 186/24 गुन्हा दाखल होता जानेवारी 2024 मध्ये. त्याच्यामध्येही जवळजवळ 27 करोडचं आपण एमडी पकडलं होतं आणि त्याच्या अनुषंगानं काही तपास चालू होता. त्याच्यामध्ये टेक्निकल ॲनालिसिस करून याच्यामध्ये API पोळ मॅडम आणि PI दिलीप पाटील यांनी त्याच्यामध्ये माहिती घेऊन STF उत्तर प्रदेशच्या सहाय्याने आणखीन काही त्याच्यामध्ये फॅक्टरी अजूनही चालू असल्याची माहिती मिळाली आणि काही आरोपी त्याच्यामध्ये माहिती मिळाली. त्याच्या अनुषंगानं आपण API पोळ मॅडम त्या ठिकाणी 2 आठवडे थांबून त्यांच्याबरोबर कॉन्स्टेबल यादव होते आणि या दोघांनी मिळून त्या ठिकाणी रेकी केली आणि त्या ठिकाणी माहिती STFच्या बरोबर घेऊन त्या ठिकाणी 2 फॅक्टरी लोकेट झाल्या आणि त्यानंतर आपल्या टीम इकडून रवाना करण्यात आल्या. याच्यामध्ये माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे सरांनी याच्यामध्ये पूर्ण लक्ष देऊन होते. ॲडिशनल CP पंजाबराव उगले सर सुद्धा याच्यामध्ये गायडन्स करत होते आणि याच्यामध्ये ACP डिटेक्शन 1 निलेश सोनवणे साहेब, दिलीप पाटील साहेब, API पोळ मॅडम आणि त्यांची पूर्ण टीम आणि याच्यामध्ये विशेष करून आपल्याला नाव घेता येईल STF उत्तर प्रदेशचे पोलीस अधीक्षक विनोद सिंग साहेब, पोलीस निरीक्षक अनिल कुमार सिंग, पोलीस निरीक्षक अरविंद यादव, पोलीस निरीक्षक अमित श्रीवास्तव. सगळ्यांनी प्लॅन करून आपण त्या ठिकाणी रेड केली. त्या रेडमध्ये आपल्याला 2 फॅक्टरी त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात यशस्वी झालो आपण. यामध्ये त्या ठिकाणी जो काही केमिकल तयार होतं जेणेकरून एमडी तयार होईल असं केमिकल आपल्याला त्या ठिकाणी जे मिक्सचर होतं ते मिळालेलं आहे. ज्या मिक्सचरला हीट करून विदिन 6 आवर्स और 7 आवर्स त्याचं एमडी तयार होतं असं मिक्सचर आपण त्या ठिकाणी हस्तगत झालं. याची जवळजवळ किंमत 20,48,49,000 याची किंमत आहे आणि याच्यामध्ये आरोपी आपल्याला जवळजवळ 6 आरोपी आपण अरेस्ट केलेले आहेत. हे आरोपी आपलं मागचं ज्यावेळेस आपण जानेवारीमध्ये जे फॅक्टरी पकडली त्याचं सुद्धा माहिती म्हणजे त्याच्या बिहाइंड सुद्धा हे आरोपी होते आणि ह्या ज्या फॅक्टरी रन होत होत्या याच्या पाठीमागे सुद्धा हे आरोपी होते. याच्यामध्ये मुख्यत्वे करून संदीप इंद्रजित तिवारी राहणार वाराणसी हा मेन आरोपी आहे, जो की ह्या फॅक्टरीमध्ये कशा पद्धतीनं केमिकलचं मिक्सचर होईल, कशा पद्धतीने ही प्रोसिजर असते याचं सगळं मार्गदर्शन संदीप तिवारी करत होता. याच्याबरोबर विजय रामचंद्र पाल राहणार वाराणसी हा सुद्धा याच्यामध्ये मुख्य आरोपी आहे आणि याच्यामध्ये तिसरा आरोपी मुख्य आहे बिंदू उर्फ जिलाजीत जोखई पटेल हा सुद्धा राहणारा वाराणसीचा आहे. याच्याबरोबर आणखीन काही आरोपी ललित राकेश चंद्र पाठक, अनिल जयस्वाल, निलेश पांडे असे एकूण 6 आरोपी आपण अरेस्ट केलेले आहेत आणि हे मॅक्सिमम मोठं रॅकेट याच्यामध्ये आपण उद्ध्वस्त करण्यात ठाणा पोलीस याच्यामध्ये यशस्वी झालेला आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये आणखीनही याच्यामध्ये पुढं जाऊन यांनी या अगोदर काही लोकांना सप्लाय केलेला आहे किंवा आणखीनही काही फॅक्टरी याच्यामध्ये असण्याची शक्यता आहे. अशा पद्धतीनं याच्यामध्ये तपास चालू आहे.
तर अतिशय उत्कृष्ट काम पोलीस आयुक्तालय ठाणे क्राईम ब्रँच युनिट 1 आणि त्यांचे सिनियर पी.आय. दिलीप पाटील आणि ए.पी.आय. पोळ मॅडम यांनी लीड घेऊन याच्यामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि याच्यामध्ये आणखीनही पुढे डेव्हलपमेंट होणार आहे आणि त्या अनुषंगानं काही आरोपी याच्यामध्ये अरेस्ट होणं बाकी आहे, तर त्या अनुषंगानं आपल्याला माहिती देण्यात येईल. निश्चित आपल्याला जाणवतंय की ठाणा पोलीस आयुक्तालय असेल किंवा इतर कुठल्या सिटीज असतील याच्यामध्ये ड्रग विक्री असेल किंवा ड्रगचं सेवन असेल हे वाढत आहे आणि याच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलीस नेहमी सज्ज आहेत. परंतु नवीन पिढी असेल किंवा पॅरेंट्स असतील यांनी सुद्धा याच्यामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे. विशेष करून स्कूल्स आहेत, कॉलेजेस आहेत, यांनी सुद्धा याच्यामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे की आपल्या इन्स्टिट्यूशनच्या आसपास अशा प्रकारचा कुठला प्रकार चालतोय नाही चालतोय याच्यावरती लक्ष या इन्स्टिट्यूशननी ठेवून तशी काय माहिती असेल तर ते पोलिसांना शेअर करायला पाहिजे. पॅरेंट्सनी आपली मुलं जी आहेत ही कुठं जात आहेत, कुठल्या पार्टीजला जात आहेत, काय करतायत, कुठल्या पदार्थाचे सेवन करतायत याच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे. आणि तरुण पिढीनेही हे व्यसन आहे याच्यामध्ये पूर्ण करिअर खराब होतं, पूर्ण लाईफ खराब होते, पूर्ण फॅमिली खराब होते. तर याच्याऐवजी आपण चांगला काहीतरी मार्ग पत्करणं गरजेचं आहे, ना की ही नशा केल्यानंतर त्या फिजिकली सुद्धा मेडिकली सुद्धा काही प्रॉब्लेम क्रिएट होतात. तर ह्या अवॉइड करणं हे नवीन पिढीनं आपण आव्हान म्हणून स्वीकारायला पाहिजे.